राधानगरी विधानसभा मतदारसंघ किंवा राधानगरी हा परिसर हा वाड्या वस्त्यांचा परिसर आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा राजेशाहीच्या काळात सुद्धा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना या वाड्या वस्त्यांवर पोहोचणं अर्थात तेव्हा वाहतुकीची साधनं पण नव्हती, त्रासदायक ठरायचं. आज सुद्धा ते काही फार बदललं आहे असं नाही आहे. आज सुद्धा त्या वाड्या वस्त्यांवर पोहोचणं हे शासकीयदृष्ट्या राज्यकर्त्यांसाठी एक अडचणीचं ठरतं, अवघड ठरतं. पण तिथं पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. लोकशाहीमध्ये वाडी वस्तीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य असतं आणि त्यांना ती मिळवणं हा त्यांचा अधिकार असतो. लोकशाहीची हीच व्याख्या आहे. जेव्हा तुम्ही वाकेगोलसारखा वाकेगोलसारखं एक ठिकाण आहे, गाव आहे, राधानगरी परिसरातला आहे. राधानगरी हा विकसित त्यातल्या त्यात मांडता येईल आपल्याला, पण वाकेगोलसारखा परिसर हा दुर्गम आहे, रिमोट एरिया आहे. म्हणजे तिथं रेंज पण नाही आहे असं मी ऐकलं काही लोकांकडनं. काय त्याच्याकडे कसं बघता त्या गावाकडं? त्या गावाबद्दलची संवेदना तुमची काय आहे आराखड्याच्या दृष्टीनं? ज्यावेळी दुधगंगा धरण व्हायचं होतं तेव्हा हा वाकीगोला राधानगरीशी सलग परिसर होता. बरोबर. दुधगंगा धरणाचं काम सुरू झाल्यानंतर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बरीचशी गावं विस्थापित झाली आणि ती गावं राहिलीत ती धरणाच्या बरोबर त्या बाजूला राहिलीत. बरोबर. आणि ते रस्ते जे होते अस्तित्वात ते रस्त्यांचं अस्तित्व संपलं. आणि नंतरच्या काळात ज्यावेळी रस्ते होणार त्यावेळी मग अभयारण्याचे निर्बंध आले आणि मग ते रस्ते पक्के झाले नाहीत. रस्ता आहे परंतु त्याला तो पक्का रस्ता नाही की ज्याच्यावर चांगल्या पद्धतीने वाहतूक करता येईल अशा पद्धतीने. मग आमचं सगळ्यात मोठं पहिलं आमचं प्राधान्य अशा गोष्टीला आहे की वाकीगोल हा राधानगरीचा अविभाज्य घटक आहे, तो राधानगरी तालुक्याला जोडला जाणं. बरोबर. मग त्या दृष्टीने आमचे त्याच्यासाठी प्रयत्न आहेत की बाबा त्याच्यासाठी जे काही वन्यजीव विभागाच्या मान्यता आहेत, त्यासाठीच्या जे काही परवानगीच्या प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी आम्ही आता सातत्याने पाठपुरावा करतोय. आणि ते देखील आता त्याला मूर्त स्वरूप थोड्या दिवसात येईल असं आम्हाला अपेक्षित आहे. एकदा तो रस्त्यानं चांगल्या जोडला गेला की लोकांचं इकडे येणं जाणं तहसीलदार म्हणजे शासकीय कामासाठी असेल, बाजारहाटासाठी असेल, वाहतुकीसाठी, शिक्षणासाठी असेल. हा म्हणजे आता काय होते बघा, कॉलेज आमचं आहे इथं जवळ आहे पण ती मुलं इकडे येऊ शकत नाही. बरोबर. काय येऊ शकत नाही तर मधला रस्ता चांगला नाही. बरोबर. जर भविष्यात रस्ता झाला तर त्या मुलांना शैक्षणिक सुविधा देखील इथं उपयोग करून घेता येतील. मुलं इकडे त्यांचा देखील ओढा आमच्या निश्चितपणानं तालुका म्हणून, आपला तालुका म्हणून त्या सगळ्या परिसराचे राधानगरीविषयी किंवा आपल्या तालुक्याविषयी प्रचंड त्याची अटॅचमेंट आहे. त्यामुळे त्याचा एक उपयोग त्याचा त्या लोकांना येण्यासाठी याचा हे करता येईल. आता रेंजचं म्हणलं तर आता तशी स्थिती नाही, पूर्वी होती. म्हणजे आम्ही गेले 5-7 वर्ष त्यावर प्रयत्न करतोय की तिथं मोबाईलचे टॉवर तिथं उभा राहावेत म्हणून. आता ह्या वर्षभरामध्ये ते टॉवर काही उभा राहिलेत, काही थोडंसं तिथं MSCBचे कनेक्शनचे वगैरे इश्यू आहेत, त्याच्यावर देखील आता आम्ही काम करायला लागलोय. त्यामुळे अजून सुद्धा त्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे नाहीशातला भाग, ते करणार आम्ही किंवा करायचा आमचा तो प्रयत्न राहणार. ह्या बेसिक गोष्टी आहेत की रस्ता, दळणवळण किंवा कम्युनिकेशन साधन, ह्या बेसिक गोष्टी आहेत. पण त्याच्या बरोबर जर बोलायचं झालं तर तिथं जर तुम्ही बघितलात तर तिथं प्रचंड कष्ट करणारे शेतकरी वर्ग, श्रमिकांचा हे आहे. तिथं जर बघितलं तर एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं हजारो टन ऊस तिथं लोक पिकवतात. बारमाही पाणी नाही पण हजारो टन ऊस पिकवतात. एवढी धमक त्या जिद्दी लोक आहेत. तिथं दुधाचं उत्पादन सुद्धा 3 गावांच्या मधून 2 टेम्पो दूध जाते. एवढे लोक प्रचंड तिथं राबणारे लोक आहेत. मग त्यांना अजून काही आधुनिक दूध व्यवसायासाठी मध्ये काय उतरता येईल काय, काही तरुणांना त्यामध्ये काय हे करता येईल काय, किंवा आता तिथं सुद्धा पर्यटन, तुम्ही मला प्रत्येक ठिकाणी पर्यटनाचा विषय येतोय तर तिथं सुद्धा येतोय पर्यटनाचा विषय. तिथं जो आमचा इथे एक धबधबा आहे, तो धबधबा देखील तोरसकरवाडी जवळचा अतिशय सुंदर धबधबा आहे. म्हणजे अगदी एखादा पिक्चरचा सेट असावा अशा पद्धतीचा तो धबधबा आहे. त्याच्या इथे सुधारणा काय करता येतील. वरती काळामाचं पठार आहे, तिथं वाकोबाचं मंदिर आहे, तिथे एक चांगली समृद्ध देवराई त्या ठिकाणी आहे. परत तिथं आता अजून जलसिंचनाच्या बाबतीत काही प्रकल्प जे आहेत ते अपूर्ण राहिलेत, ते पूर्ण झाले तर अजून तिथं पाण्याची हे वाढेल. आणि ह्या पर्यटनाच्या माध्यमातून भले तिथं हॉटेल रिसॉर्ट नाही झाले पण काही होमस्टे होतील ज्यातून लोकांना थोडंसं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी तयार होईल. तिथं वनौषधी उत्पादन काय करता येईल काय, तेव्हा प्रक्रिया काय करता येईल काय. कारण आता आम्ही फार्मसी कॉलेज चालवतोय. जर बघितलं तर बरंच आता हा जो परिसर आहे तो जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. तशा पद्धतीच्या काय व्यवस्था तिथं काय उभा करता येतील काय, असं देखील आम्हाला भविष्यात विचार करावा लागेल. कारण तिथल्या लोकांना तिथले काम देण्याच्या दृष्टीनं किंवा तिथल्या तिथं त्यांच्या अजून. मी याच्यात एक मध्ये प्रश्न विचारतो. आता तुम्ही सांगितलं की वनौषधीच्या दृष्टीने जर संशोधन आणि त्याची निर्मिती करण्याकडे आमचा कल असेल, हा परिसरच पूर्णतः वनसमृद्धीनं व्यापलेला आहे.
इथं जास्त संधी आहेत त्या. हो हा तुमच्या डोक्यात कधी विचार आला की बाबा याचा वापर या गोष्टींचा होऊ शकेल? नाही, करायला विचार आला म्हणण्यापेक्षा एक आता सांगतो बघा. आता हा आमचा जो दाजीपूरचा हा जो परिसर आहे, म्हणजे आमचं बांबर आहे, डिगस आहे, किंवा हसण्यातलं काही गाव आहेत बरोबर. की जिथं मधाचं उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं. म्हणजे कमी प्रमाणात आहे, ते जास्त म्हणणार नाही मी, पण पूर्वीपासून केलं जाते. केलं जातं. आता जर तुम्ही बघितलं तर मुंबईच्या मार्केटमध्ये फोंडा घाट मध असं ब्रँडिंग केलं जाते आणि ते खूप तिथं तो प्रसिद्ध आहे, पॉप्युलर आहे. ऍक्च्युली तो मध आमची लोक खाली नेऊन विकतात, म्हणजे जास्त करून जर बघायला गेलं तर. मग भविष्यामध्ये आता सरकार सुद्धा त्याला प्रोत्साहन देते, तर ह्या परिसरामध्ये मधाचं उत्पादन वाढावं, त्याचं ब्रँडिंग व्हावं, त्याच्यावर काही प्रक्रिया करता याव्यात, असे प्रयत्न आम्हाला भविष्यामध्ये किंवा वनौषधीच्या बाबतीत एखाद्या परिसरामध्ये जिथं शेतकरी ते पीक म्हणून घेऊ शकतील, बरोबर, किंवा उत्पादन म्हणून घेऊ शकतील, उद्योजकता वाढावी. उद्योजकता वाढेल, अशा पद्धतीने आपल्याला काही भविष्यात तशा काही योजना राबवता येतील काय, असा आमचा ह्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्न राहणार आहे. पुढचा प्रश्न काय? पठाराचा मुद्दा झाला आहे की हा साहेब राहिला तो धबधबा घेतला की वास्तव्य. ठीक आहे, कंटिन्यू. वाकीगोल परिसराबद्दल आता आपण बोललो की तो एक तरी दुर्गम जरी असला तरी तिथं सुद्धा तरुणांना व्यवसायाच्या संधी या पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. ऐतिहासिक वारसा काही वाकीगोलला आहे? हो. काय झालं होतं की शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम महाराज ते ज्यावेळी जिंजी परिसरामध्ये किंवा जिंजीच्या ह्याच्यावर गेले, त्यावेळी त्यांचं काही काळ वास्तव आमच्या वाकीगोलातल्या त्या परिसरात राहिलेलं आहे. अच्छा. आणि तिथं एक जिंजी महाल नावाची एक वास्तू पूर्वी होती. बरं, जिथे राजाराम महाराज राहिले. आता त्यामध्ये वास्तूमध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही, पण तो फक्त एक परिसर आहे, जिंजी महाल म्हणतात त्याला. आणि त्यामुळे तो एक ऐतिहासिक ह्याच्याशी जोडला गेलेला आहे. तिथं सुद्धा काही समजा भविष्यामध्ये शासनाच्या माध्यमातून काही समजा काही ती गोष्ट पुढे आणता आली आहे, तर तो देखील आम्हाला भविष्यामध्ये प्रयत्न करावा लागेल. अच्छा, त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रस्तावित म्हणण्यापेक्षा ती एक लोकांच्या दृष्टीने एक वेगळी अटॅचमेंट असलेली गोष्ट आहे की ज्याला कुठे ऐतिहासिक वारसा आहे तो, त्याच्यावर काय करता येईल काय. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.